आता आपण अँड्रॉइडमधील ॲक्टिव्हिटी हा कन्सेप्ट बघणार आहोत. त्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? अँड ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट्स अ सिंगल स्क्रीन विथ अ युजर इंटरफेस. एक स्क्रीन विथ युजर इंटरफेस म्हणजेच काय? ॲक्टिव्हिटी. जस्ट लाईक अ विंडो और फ्रेम ऑफ जावा AWTमध्ये किंवा स्विंगमध्ये आपण फ्रेम बनवायचो. फ्रेममध्ये क्लोज, मॅक्झिमाइज, मिनिमाइज बटन असायचं, ज्याच्यामध्ये आपण काही ना काहीतरी एलिमेंट्स ठेवायचो, टेक्स्ट बॉक्स, रेडिओ बटन, चेकबॉक्स वगैरे. तसंच अँड्रॉइडमध्ये एक मेन स्क्रीन, मेन इंटरफेस, युजर इंटरफेस जो आपल्याला दिसतं, पहिलीच स्क्रीन, त्याला म्हणतात ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कंपोनंट्स, टेक्स्ट बॉक्स, रेडिओ बटन, चेक बॉक्सेस वगैरे ठेवू शकतो. या कंपोनंट्सनाच फ्लटरमध्ये विजेट्स म्हटलं जातं आणि अँड्रॉइडमध्ये व्ह्यू म्हटलं जातं. तर ही ॲक्टिव्हिटीची लाईफ सायकल मेथड आहे. लाईफ सायकल म्हणजे काय? तर एखादा माणूस जन्मतो, जन्मल्यानंतर तो काहीतरी क्रिया करू लागतो, बरोबर ना? खाणे, पिणे, धावणे वगैरे, बरोबर. मग कधीतरी दमला तर थांबतो, बरोबर, आणि परत आपली क्रिया करू लागतो. आणि असं करत करत जेव्हा म्हातारा होतो तेव्हा काय? मरतो, बरोबर. तसंच प्रत्येक ॲप्लिकेशनचा जीवन प्रवास असतो. मग पहिलं काय? ॲक्टिव्हिटी लॉन्च्ड, म्हणजे ते पेज आत्ता सुरू झालं, आत्ता पेज ओपन झालं, स्क्रीन आत्ता ओपन झाली, म्हणजे काय? ॲक्टिव्हिटी लॉन्च झाली. मग त्याच्या कुठल्या कुठल्या फेजमधून जातो? जसं माणूस जातो जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्याच्यातून जातो, या फेजेसमधून. तसंच हे ॲपसुद्धा जातं वेगवेगळ्या फेजेसमधून. त्यातलं पहिलं ऑन क्रिएट. ऑन क्रिएट नावाची मेथड ही कधी कॉल होते? तर इथे म्हटलं आहे बघा, दिस इज द फर्स्ट कॉल बॅक अँड कॉल्ड वेन ॲक्टिव्हिटी इज फर्स्ट क्रिएटेड. ऑन क्रिएट नावाची मेथड कधी कॉल होते? जेव्हा ॲक्टिव्हिटी क्रिएट होते त्यावेळेला. म्हणजे जर तुम्हाला एखादा कोड ॲक्टिव्हिटी क्रिएट होते त्यावेळेला रन करायचं असेल तर तो तुम्ही कुठे टाकणार? ऑन क्रिएट मेथडच्या आतमध्ये. म्हणूनच आपण कॅल्क्युलेटरच्या प्रोग्राममध्ये काय केलं? जो कोड आपोआप पहिला रन झाला पाहिजे तो कोड आपण, हा सगळा कोड आपण कशामध्ये टाकला? ऑन क्रिएट नावाच्या मेथडमध्ये टाकला. कळलं? कारण तो कधी रन झाला पाहिजे? जेव्हा ॲक्टिव्हिटी क्रिएट होते तेव्हा रन झाला पाहिजे. मग ॲक्टिव्हिटी जेव्हा रन होते त्यावेळेला ऑन क्रिएट नावाची मेथड कॉल होते. मग जो कोड तुम्हाला ॲक्टिव्हिटी जेव्हा फर्स्ट टाईम रन होते, फर्स्ट टाईम क्रिएट होते, त्यावेळेला तुम्हाला एक्झिक्यूट करायचा असेल तो कोड ऑन क्रिएट नावाच्या मेथडमध्ये टाकायचा. म्हणजे ॲक्टिव्हिटी नुकतीच क्रिएट झाल्यावर जो भाग एक्झिक्यूट होतो तो असतो कोड ऑन क्रिएटमधला. त्याच्यानंतर पुढची मेथड आहे ऑन स्टार्ट. म्हणजे समजा बाळ जन्माला आलं की लगेचच काम करायला लागतं का? लगेचच अभ्यास करायला लागतं पाठ्यपुस्तक घेऊन? नाही. काही कालावधी झाल्यानंतर, मग काही थोडंसं मॅच्युअर झाल्यानंतर ते आपलं काम करायला सुरुवात करतं. तशीच ॲक्टिव्हिटी क्रिएट झाल्या काम करत नाही. एक फेज असते, ती फेज आल्यानंतर त्याचं काम सुरू होतं. त्याला काय म्हणतात? ऑन स्टार्ट मेथड. त्याच्यानंतर ऑन रेझ्यूम. कधी नाही कधी तो माणूस दमणार, त्या विश्रांती घेणार, बरोबर ना? विश्रांती घेणार, त्या फेजला काय म्हणतात? ऑन पॉज. बरोबर, विश्रांती घेतली त्याने. आता विश्रांती घेतल्यानंतर परत धावायला लागला, परत आपलं काम करायला लागला, म्हणजे त्याने आपलं काम होतं थांबवलेलं काम परत रेझ्यूम केलं. कळलं? असंच त्याच्यानंतर त्याने आपलं काम थांबवलं, ऑन स्टॉप. थांबवल्यानंतर तो परत रिस्टार्ट करू शकतो, ऑन स्टार्ट. स्टार्ट झालेलं काम तो रेझ्युमे तात्पुरतं थांबवू शकतो, ऑन पॉज, आणि परत ऑन रेझ्युमे परत चालू करू शकतो. कळलं? आता पॉज आणि स्टॉपमध्ये फरक काय? पॉज म्हणजे तात्पुरत्या कालावधीसाठी पॉज होणे. फॉर एक्झाम्पल, तुमचं ॲप्लिकेशन चालू आहे आणि मध्येच कोणता तरी फोन आला. मग फोन आला तर तुम्ही प्रायोरिटी कोणाला देणार? त्या फोनला. मग जेव्हा तुम्ही फोन उचलता तेव्हा तुमचं जे ॲप्लिकेशन आहे, पहिले जे ॲप्लिकेशन वापरत होतं ते मिनिमाइज होतं, म्हणजेच ऑन पॉज. ऑन पॉज ही लाईफ सायकल मेथड कॉल होते. ओके. आणि जेव्हा तुमचा फोन तुम्ही ठेवता तेव्हा तुमचं ॲप्लिकेशन परत तुम्ही स्विच करता, त्यावेळेला ऑन रेझ्यूम ही मेथड कॉल होते. हे ऑन पॉज आणि ऑन रेझ्यूम. पण जेव्हा तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन एक्झिट करून टाकता, बंद करून टाकता, त्यावेळेला ऑन स्टॉप मेथड कॉल होते. कळलं?
आणि परत जेव्हा ॲप्लिकेशन तुम्ही क्रिएट करता ऑन क्रिएट नंतर परत ते ऑन स्टार्टवर येते. समजलं का? यांच्यातला फरक कळला पॉज आणि स्टॉपमधला? पॉज म्हणजे काही क्षणापुरता आपण पॉज करतो, एका ॲक्टिव्हिटीवरून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीवरती स्विच करतो, जेव्हा पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती पॉज होते. आणि ऑन डिस्ट्रॉय म्हणजे काय? शेवटचं ती तुम्ही डिस्ट्रॉय करून टाकता ॲक्टिव्हिटी. ऑन स्टॉप नंतर ते ॲप्लिकेशन डिस्ट्रॉय होतं, क्लोज करून टाकता. म्हणजे माणसाची तुलना केली तर जन्म झाला, काम करू लागला, काम करताना त्याने थोडेसे छोटे छोटे पॉज घेतले, काम त्याने संपवलं, मग परत रिस्टार्ट दुसरं काम हाती घेतलं, ऑन रिस्टार्ट मेथड आहे. असं असं करून करून ऑन डिस्ट्रॉय म्हणजे त्याचा मृत्यूचा फेज आला, मृत्यूची फेज आली, मग त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी शटडाऊन, डोळे त्याचे मिटणार. कळलं? मग अशी ही लाईफ सायकल मेथड आहे ॲक्टिव्हिटीची. आणि जेव्हा ती ॲक्टिव्हिटी स्टॉप होते त्यावेळेला इथे काय म्हटलं आहे? ॲप्स विथ हायर प्रायोरिटी नीड मेमरी, ॲप प्रोसेस स्किल्ड, युजर नेव्हिगेट्स टू द ॲक्टिव्हिटी. म्हणजेच काय, तुमचे ॲप्लिकेशन जेव्हा रन होत असतं आणि तुम्ही जेव्हा स्टॉप करता आणि दुसऱ्या एखाद्या ॲप्लिकेशनला हायर मेमरीची गरज असते तेव्हा तुमच्या ॲप्लिकेशनला किल केलं जातं. कळलं ना? म्हणजे मगाशी नॅचरली मरत होता, मग इथे जाणून बुजून त्याला किल केलं जातं. मग इथे किल शब्द वापरला आहे. मग हे किल शब्द वगैरे का वापरलेले आहेत? कारण माणसाची तुलना करून यांनी ही सिस्टीम बनवलेली आहे, माणसाच्या जीवन प्रवासाची तुलना करून. आणि ही प्रोसेस किल झाल्यानंतर ॲप्लिकेशन परत ऑन क्रिएटवर जातं, म्हणजेच काय ॲप्लिकेशन रिस्टार्ट होतं. मग ह्या ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल मेथड्स आहेत. मग यांचा अर्थ इथे दिला आहे. ऑन क्रिएट मेथड कधी कॉल होते? वेन द ॲक्टिव्हिटी इज फर्स्ट क्रिएटेड. ऑन स्टार्ट मेथड कधी कॉल होते? दिस कॉलबॅक इज कॉल्ड वेन ॲक्टिव्हिटी बिकम्स व्हिजिबल टू युजर. म्हणजे ॲक्टिव्हिटी क्रिएट झाली पण अजून युजरला व्हिजिबल झालेली नाही आहे, म्हणजे डिस्प्ले समोर आलेला नाही आहे. समजलं ना? ती ऑन स्टार्ट मेथड. त्याच्यानंतर ऑन रेझ्यूम. ऑन रेझ्यूम तुम्हाला सांगितली, दिस इज कॉल्ड वेन युजर स्टार्ट्स इंटरॅक्टिंग विथ ॲप्लिकेशन. म्हणजे पॉज झालेली ॲक्टिव्हिटी त्याच्यावरती परत जेव्हा युजर स्विच करतो तेव्हा ही ऑन रेझ्यूम मेथड कॉल होते. ऑन पॉज, the paused activity does not receive user input and cannot execute any code and called when current activity is being paused and the previous activity is being resumed. जी पॉज केलेली ॲक्टिव्हिटी आहे ते युजरकडून काही इनपुट घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, तुमच्या मोबाईलमध्ये 4 ॲप्लिकेशन चालू आहेत. मग जे ॲप्लिकेशन तुम्ही वरती ठेवता स्टॅकमध्ये त्या ॲप्लिकेशनसोबत तुम्ही इंटरॅक्ट करता आणि त्याच्या खालची जी ॲप्लिकेशन्स असतात त्याच्यासोबत तुम्ही इंटरॅक्ट करू शकत नाही. बरोबर ना? जोपर्यंत ते ऑन रेझ्युमे होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत इंटरॅक्ट करू शकत नाही. ऑन स्टॉप मेथड. ऑन स्टार्ट कधी? जेव्हा ॲक्टिव्हिटी विजिबल होते तेव्हा. आणि ऑन स्टॉप कधी? व्हेन ॲक्टिव्हिटी इज नो लॉंगर विजिबल. त्यानंतर ऑन क्रिएट ही कधी होत होती? ॲक्टिव्हिटी क्रिएट असताना. मग ऑन डिस्ट्रॉय कधी होणार? दिस कॉलबॅक इज कॉल्ड बिफोर द ॲक्टिव्हिटी डिस्ट्रॉईड बाय सिस्टीम. म्हणजे समजा तुमचं ॲप्लिकेशन क्लोज होताना, जेव्हा कोणतरी क्लोज करेल तेव्हा क्लोज होताना तुम्हाला काहीतरी पॉपअप दाखवायचं असेल, आर यू शुअर यू वॉन्ट टू एक्झिट दिस ॲप्लिकेशन. मग हा कोड तुम्ही कुठे टाकणार? ऑन डिस्ट्रॉय नावाच्या लाईफ सायकल मेथडमध्ये. ही मेथड कधी कॉल होते? जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन एक्झिट करायला जाता तर त्याच्यापूर्वी ही मेथड कॉल होते. कळलं? किंवा ॲप्लिकेशन एक्झिट होता होता बाय मेसेज तुम्हाला दाखवायचा असेल तर तो कोड कुठे टाकणार? ऑन डिस्ट्रॉयच्या ठिकाणी, ऑन डिस्ट्रॉय नावाच्या मेथडमध्ये. आणि ऑन रिस्टार्ट नावाची मेथड, जेव्हा ती ॲक्टिव्हिटी स्टॉप झाल्यानंतर पुन्हा स्टार्ट होते त्यावेळेला. मग आपण आता याचं एक एक्झाम्पल बघूया इथे या सगळ्या मेथड्सचं. मी इकडे एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतो. आता जेव्हा नवीन प्रोजेक्ट क्रिएट करणार त्याला जास्त वेळ लागणार नाही. बघा, न्यू प्रोजेक्टमध्ये कुठली ॲक्टिव्हिटी घेणार? एम्प्टी व्ह्यू ॲक्टिव्हिटी. याला मी नाव देतो ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल डेमो.
ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल डेमो. इथे लँग्वेज जावा ठेवतो आणि फिनिश करतो. मागचं जे ॲप्लिकेशन आहे ते मी क्लोज करतो. कुठलं क्लोज झालं? मगाशी जशी 10-1 मिनटं लागलेली तशी आता लागणार नाही, 1-1.5 मिनटामध्येच होणार आहे आता. म्हणून इम्युलेटरवरती काम करताना किंवा अँड्रॉईडसारख्या ॲप डेव्हलपमेंटवरती काम करताना जो PC आहे त्याची रिक्वायरमेंट कशी असावी? कमीत कमी i5 असावा. i7 असेल तर चांगला. कमीत कमी प्रोसेसर i5 असावा. रॅम 16 GB असावा. कमीत कमी 8 GB, पण 16 GB असेल तर चांगला सध्याच्या काळात. हे बघा, हे झालं आता 1-1.5 मिनटातच झालं. मगाशी याने किती मिनटं घेतलेली? 10-1 मिनटं घेतली असतील. मग इथे ही जी मेन ॲक्टिव्हिटी आहे, मग इथे ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल मेथड मला टेस्ट करायची आहे. त्याच्यामुळे मी काय ह्याच्यामध्ये काही लिहित बसत नाही. मी काय करतो, कन्सोलला ते लिहीन जे काही मला लिहायचं आहे ते. मग ही ऑन क्रिएट नावाची मेथड आहे. ऑन क्रिएट नावाच्या मेथडमध्ये मी काय लिहितो, system.out.println on create method called. ओके, असं लिहिलं, ऑन क्रिएट मेथड कॉल्ड, किंवा असं लिहितो, मेथड शब्दाऐवजी ओपन क्लोज गोल ब्रॅकेट देतो. याचा जरा फॉन्ट मोठा करतो. ऑन क्रिएट मेथड कॉल. आता ही ऑन क्रिएट मेथड कुठे संपते? तर इथे संपते. मग ही संपल्यानंतर दुसरी मेथड मला पाहिजे. कुठली? ह्याच्या पुढची मेथड कुठली? ऑन स्टार्ट. मग मी काय करतो, त्याला राईट क्लिक करतो आणि इथे मला कोड पाहिजे, जनरेटमध्ये मला काय पाहिजे, इथे मेथड ओव्हरराईड करायची आहे. मग कुठली मेथड ओव्हरराईड करायची आहे? हे बघा इथे आहे. मला कुठली पाहिजे? ऑन स्टार्ट. टाईप करतो, एकाला कोणाला तरी सिलेक्ट करतो आणि टाईप करतो ऑन स्टार्ट. ही बघा ऑन स्टार्ट वरती आहे. ऑन स्टार्ट पाहिजे. अजून कुठली पाहिजे? एक एक करूया. चला ऑन स्टार्ट करतो. आता ऑन स्टार्टमध्ये मी काय लिहितो, system.out.println ऑन स्टार्ट मेथड कॉल्ड. ओके, त्याच्यानंतर आता पुढची मेथड इथे ओव्हरराईड करतो, जनरेट ओव्हरराईड. पुढची कुठली होती? ऑन पॉज. ऑन पॉज मेथड कॉल्ड. त्याच्यानंतर आता रिझ्युमेची करूया. ऑन रेझ्यूम. ही ऑन पोस्ट रिझ्यूम झाली, ही नको. ऑन रेझ्यूम, ऑन रेझ्यूम. त्याच्यानंतर कुठल्या राहिल्या? स्टार्ट मेथडची जोडीदार मेथड कोण? स्टॉप. आणि ऑन क्रिएटची जोडीदार कोण? ऑन डिस्ट्रॉय. कळलं? ऑन स्टॉप. ऑन
डिस्ट्रॉय. आणि आणखी एक राहिली आहे, कोणत्या लक्षात आहे? आणखी एक मेथड राहिली आहे, कुठली सांगा? डिस्ट्रॉय झाल्यानंतर आणखी एक राहिली, कुठली? ऑन रिस्टार्ट. कळलं? हे फक्त असं लिहिलं मी, आणि हे प्रिंट कुठे होतं? खाली कन्सोलला प्रिंट होतं, इकडे खाली रन केल्यानंतर. मग हे ॲप्लिकेशन मी इम्युलेटरवरती रन करतो. इथे इम्युलेटर सिलेक्ट केला आणि इथे आता मी हे ॲप्लिकेशन रन करतो. मगाशी ग्रॅडल बिल्डिंगला जेवढा वेळ लागलेला आहे त्याच्यापेक्षा आता कमी वेळ लागणार. बघा इकडे ॲक्टिव्हिटी स्टार्ट झालेली आहे. मला आता काही युजर इंटरफेसवरती आउटपुट बघायचं नाही, तर मला कन्सोलवरती आउटपुट बघायचं आहे. हा कन्सोलवरती प्रिंट झालेला कंटेंट आहे. आता हे ॲप्लिकेशन मी जरा क्लोज करून बघतो, इथे कन्सोलला काही प्रिंट होत आहे का. दुसऱ्या ॲप्लिकेशनला स्विच करतो, म्हणजे हे पॉजला वगैरे जात आहे का बघूया. नाही, इथे काहीच होत नाही आहे. म्हणजे दुसरा system.out.println इथे चालत नाही आहे. मग दुसरा मार्ग आजमावूया. इथे log.d टॅग आणि मेसेज. टॅग आपण काय पण टाकू शकतो, इथे मेसेज मग असा टाकूया.
कन्सोलला प्रिंट झालं पाहिजे. इथे ओपन लॉकॅट पॅनल पर इम्युलेटर मीडियम फोन म्हणजे ह्या इम्युलेटरचं नाव दिसतंय. याच्यामध्ये बघूया त्याने काय टाईप केलं असेल तर. याच्यात मी टॅग सर्च करतो टेस्ट. हे बघा ऑन क्रिएट कॉल्ड, ऑन स्टार्ट कॉल्ड आणि ऑन रेझ्युमे कॉल्ड. कळलं? हे 3 झाले. ऑन क्रिएट कधी कॉल झाली? जेव्हा तुमची ॲक्टिव्हिटी क्रिएट झाली तेव्हा. ऑन स्टार्ट कधी कॉल झाली? जेव्हा तुमची ॲक्टिव्हिटी विजिबल झाली तेव्हा. आणि ऑन रेझ्युमे कधी कॉल झाली? जेव्हा तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीसोबत खेळू लागलात तेव्हा, म्हणजे ॲक्टिव्हिटीला टच केलं म्हणा. आता मी काय करतो, दुसऱ्या ॲप्लिकेशनला स्विच करतो. इकडे लक्ष ठेवा, खाली हे लॉक्स दिसत आहे तिथे लक्ष ठेवा. ऑन क्रिएट, ऑन स्टार्ट आणि ऑन रेझ्युमे. आता मी दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला स्विच करतो. मग काय आली बघा, ऑन पॉज. हां, ऑन पॉज कॉल झाली आणि ऑन स्टॉप झालं. कळलं? ऑन स्टॉप झालं आणि आता मी काय करतो, पुन्हा स्विच करतो. पुन्हा स्विच करतो मगासच्या ॲप्लिकेशनला. मग काय झालं बघा, ऑन रिस्टार्ट, ऑन स्टार्ट, ऑन रेझ्युमे कॉल्ड. बरोबर ना? आणि जेव्हा ही ॲक्टिव्हिटी मी क्लोज करून टाकणार, आता या PCचा रॅम 8 GB असल्यामुळे इथे जरा हँग होतं आहे. कळलं ना? त्याच्यामुळे हे काळा दिसतं आहे. पण इथे आपलं जे पर्पज होतं ते आपल्याला समजलं. आता ही ॲक्टिव्हिटी जेव्हा मी क्लोज करून टाकणार तेव्हा कुठली मेथड कॉल होणार? ऑन क्रिएट ऐवजी ऑन डिस्ट्रॉय. बघा, ऑन डिस्ट्रॉय कॉल्ड. कळलं? सगळ्या लाईफ सायकल मेथड आपण आता बघितल्या. मग हे प्रॅक्टिकल करून बघा. मग याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट शिकवेन. ह्याच्यातून आपण काय शिकायचं आहे, ह्याच्यात काय शिकण्यासारखं आहे, तर तुम्हाला जेव्हा ॲप्लिकेशन पॉज होतं तेव्हा एखादा कोड एक्झिक्यूट करायचा असेल तो कशामध्ये लिहिणार? इथे ऑन पॉज मेथडच्या आतमध्ये. जेव्हा ॲक्टिव्हिटी रिझ्युमे होते त्यावेळेला तुम्हाला काहीतरी चेक करायचं असेल तर तो कोड कुठे लिहिणार? इथे लिहिणार. कळलं ना? ऑन रेझ्युमेमध्ये. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे ॲप्लिकेशन डिस्ट्रॉय होत असतं तेव्हा डिस्ट्रॉय होण्यापूर्वी जर कुठला तरी कोड एक्झिक्यूट करायचं असेल तर तो कुठे लिहिणार? ऑन डिस्ट्रॉयमध्ये. कळलं? इंटरव्ह्यूला यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे रेकॉर्डिंग इथे थांबवतो. तुम्ही एवढं करून दाखवा, मग याच्या पुढचं शिकवतो.